आज आहे 8 तारीख आणि आम्ही आज निघालेलो आहोत वापस पाणी बघण्यासाठी. त्या दिवशीचा जो आमचा प्लॅन होता ना तो पूर्ण फ्लॉप झाला होता. आज आम्ही वापस आलो. सकाळपासून पाऊस पण नाही आहे आणि आज धरणाचं मेन म्हणजे पाणी सोडलंय, तर तेच बघण्यासाठी चाललोत आम्ही. ते दोघं गेलेत बाहेर. चलो तुम्हाला पण दाखवते. निघालो होतो आम्ही आणि जसं मी तुम्हाला गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आमच्या इथल्या भाजी मंडईमध्ये पाणी शिरलं होतं, तर तसंच आज पण होतं. सकाळपासून तसं तर पाऊस कमी होता तरीसुद्धा पाणी ना भरपूर सारं होतं. मग आम्ही इथं आता निघालो होतो आणि आमच्या महिलांना फक्त दही बघायची असते. रस्त्यावर तिला जिथं दही दिसेल ना तर तिथं तिने मला दाखवायला असती, बघ मामा तिथं दही आहे म्हणून. आणि आम्ही आता आलो होतो खडकवासला धरणाकडं, कारण की तिथले जे दरवाजे आहेत ना, पाण्याचे दरवाजे आहेत, तर ते सोडले होते आणि तेच बघण्यासाठी आलो होतो. आणि बघा पाणी कसलं दिसत होतं, बापरे डेंजर. आणि एवढी जर गर्दी झाली होती ना, आणि मेन म्हणजे तिथं पोलीस पण नव्हते आडवायला. गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो ना गेल्या वर्षी, त्यावेळेस तिथं पोलीस होते, जाऊ देत नव्हते ब्रिजवर. पण ह्या वेळेस तसं काही नव्हतं, पोलीस तर इथं नव्हतेच. आणि त्याचबरोबर इथं ना जो ब्रिज आहे ना त्याच्यावरती ना सगळीकडे जाळी लावलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथं जाता येते आणि व्यवस्थितपणे बघता पण येते. त्याच्यामुळे कोणी तिथं आडवी पण करत नव्हतं. पण ब्रिजवर एवढी गर्दी झाली होती ना, गाड्यांची वेगळीच आणि लोकांची वेगळीच. एवढी सगळं पाणी बघण्यासाठीच एवढी सगळी गर्दी झाली होती आणि आम्ही पण तेच करण्यासाठी आलेलो होतो. आणि पाणी बघा कसलं झालंय ते. मऊ मऊ पाणी किती खवळल्यासारखं वाटायला लागले ना, आणि असं वाटतं ह्याच्यात जर कुणी पडलं तर ती काही सापडणं शक्यच नाही. आणि मोबाईल जर पडला चुकून जर व्हिडिओ काढताना तो तर गेलाच म्हणून समजायचं. नंतर आम्ही गेलो होतो म्हणजे खडकवासला धरणाकडं, जे पलीकडं बसायला जागा वगैरे आहे ना, शांतपणे ठिकाणी बसण्यासाठी आम्ही चाललो होतो. पण कारण तिथं जो ब्रिज आहे ना, म्हणजे जे इथं धरण सोडलेलं आहे ना पाण्याचं, तर तिथं आपल्याला काही बसता तर येत नाही आणि फक्त उभं राहून आपण बघू शकतो. म्हणून आम्ही आता आलो होतो इकडं, तिथं बसण्यासाठी जागा पण आहे आणि शांतपणे आपण तिथं एन्जॉय करू शकतो. म्हणून आम्ही गेलो होतो तिकडच्या बाजूनी पाणी बघण्यासाठी. आणि इथं आल्याच्या नंतर माहीचं बघा काय चाललं होतं. तिला इथं सोडलं होतं खाली, कारण इथं ना थोडासा चिखल नव्हता, बसण्यासाठी जागा वगैरे होती, चटई वगैरे आथरलेलं असतं इथं. आणि त्याच्यामुळं आम्ही आलो होतो इथं मस्त म्हणलं थोडा वेळ थांबावं, मस्त पाणी इथे बघावं, व्हिडिओ काढावे, फोटो काढावे आणि मग जावं. आणि इथं माईला दाखवत होते पाणी, पण तिला काही ते बघायचं नसते, तिनं तिच्याच नादात असती. नंतर आम्ही गेलो होतो काहीतरी खाण्यासाठी आणि इथं एवढं सगळं भजनचा वास यायला लागला होता ना. भजे, पाणीपुरी, सगळी दाबेली किंवा स्वीटकॉर्न हेच सगळं होतं. आणि पावसाळा असल्यामुळं ना हे सगळं चालतंय, लोकांना हे सगळं आवडतंय, स्वीटकॉर्न, भजे वगैरे. मग आम्ही पण इथं गेलो होतो खाण्यासाठी. पण आम्ही इथं घेतली होती भेळ घेणार होतो, आमचं ठरलं होतं भेळ घ्यायचं. आणि इथं आम्ही शांत बसलो होतो आणि समोरच होता पाण्याचा नजारा. आणि इथं माहीचं बघा काय चाललं होतं, तिला एका जागी बसायचंच नसते. आणि भेळची टेस्ट तर बापरे काय विचारायलाच नको, असली जर भारी होती ना. मी अशी भेळ न कुठंच नाही खाल्लेली, मला इथली भेळ खूप जास्त आवडती. कारण इथं काय वेगळाच फील येत आहे आणि काय माहीत नाही कशामुळे येते ती, कारण वातावरणामुळं पण येत असेल. आणि आपल्याला कसं बाहेर गेल्याच्या नंतर जरा बाहेरच्या गोष्टी जरा जास्तच आवडतात असं पण असतं. त्याच्यामुळे मला ना इथली भेळ खूप जास्त आवडती. मला मिस्टरांना आमच्या दोघांना पण भेळ खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे आम्ही इथं गेल्यानं पहिल्यांदा भेळच घेतो, दुसरं काही घेत नाही. आणि आमच्या इथं माहीचं चाललं होतं, कारण तिला पण खायची होती आणि तिला पण आवडली होती. पहिल्यांदा ती कैरी खायला लागली होती, तिला असं वाटत होते की ती मॅगीच आहे काय की, म्हणून तिनं पहिल्यांदा एक चव तोंडात टाकून बघितली. तिला काय ते म्हणजे मॅगीसारखे लागले नाही, त्याच्यामध्ये आंबट लागलं. मग तिनं तोंड वेडवाकडं केली आणि एकदा तिनं खायला सुरुवात केली ना, मग नाही मग तिला सोडत. एकदा फक्त तिनं चव घेतली ना, बरोबर तिनं खाती. मग इथं मस्त आम्ही भेळ ती एन्जॉय केली आणि नंतर जाणार होतो आम्ही आणखीन पाण्याच्या जवळ, कारण तिथं पण आणखीन फोटो वगैरे थोडेसे काढायचे, व्हिडिओ वगैरे काढायचे होते आणि निघायचं होतं लगेचच वापस. आणि मेन म्हणजे पाऊस नव्हता, पाऊस येण्याच्या अगोदर आम्हाला वापस घरी यायचं होतं, कारण त्या दिवशी जशी आमची फजिती झाली होती ना तशी आम्हाला वापस करून घ्यायची नव्हती. म्हणून आम्ही इथं मस्तपैकी भेळ जी आहे ना ती एन्जॉय केली, मस्त वगैरे फोटो ही काढले तिथं खाली जाऊन. तुम्हाला खालचा नजारा पण दाखवते कसा आहे काय नाही ते, कारण तिथं ना फोटो काढायला पण व्यवस्थित जागा वगैरे आहे आणि मस्त लोकेशन पण आहे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही पण इकडं नक्की येऊ शकता. आणि इथं मस्त असे फोटो वगैरे काढले पाण्याच्या जवळ जाऊन. बरं नाही मेन म्हणजे इथं पाण्याच्या एकदम जवळ जाऊ शकतो आम्ही. मी तिथं माहीला अजिबात सुद्धा खाली सोडलं नव्हतं, कारण तिथं चिखल झाला होता. तर आलो आहोत आम्ही आता घरी, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि पाणी एवढं जर सोडलं होतं ना, बापरे त्या पाण्याकडे बघून भीतीच वाटू लागली. तर आता घरातले कामं ती करायचे, म्हणजे घर झाडायचं, स्वयंपाक करायचे आणि मग जेवण करायचं, झोपायचं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इन्स्टाला पण फॉलो करायला विसरू नका.
इंस्टाला फेसबुकला सगळेजण तिथं पण जाऊन फॉलो करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.